काय काय चालू होतं आपलं, काय काय आतापर्यंत झालं, हे सगळी गोष्ट क्लिअर होते, एक एक पिक्चर क्लिअर होते तुमच्या डोक्यामध्ये की नाही होत आहे? आतापर्यंत तिसऱ्या ढाल मध्ये आपण काय काय शिकलो, काय काय शिकलो? कोण सांगणार मला? शॉर्ट मध्ये सांगायचे 2 मिनिटांमध्ये. पहिल्या तिसऱ्या ढालीमध्ये आपण स्टार्टिंग कुठून केली, स्टार्टिंग करत करत आतापर्यंत आपण कसं पोहोचलो आणि आता काय चालू आहे ते सांगायचंय. एकदम अशी पिक्चर आपल्या डोक्यामध्ये क्लिअर पाहिजे, एकदम क्लिअर. बोला, लिंक लावत जायचंय. आतापर्यंत काय काय शिकलो, कोण सांगणार? आत्म्यात हित सुख जे आहे ते मोक्षामध्ये आहे आणि सुख असं पाहिजे की ते निराकुल सुख पाहिजे असं एक सांगितलंय. आणि तिथे आपल्या सम्यक दर्शन, ज्ञान आणि चारित्र्यातली कसं त्याला कसं मानलं त्याचा अर्थ सांगितलाय. म्हणजे परद्रव्यांपासून भिन्न आहे सम्यक दर्शन आणि त्याच्यात लीन राहणं नाही, चला जाणणं. मी एक एक प्रश्न विचारतो, त्याचा अर्थ उत्तर सांगायचं. मी चालेल. लिंक जोडत जातो, ठीक? चालेल. मी लिंक जोडत जातो, तुम्ही उत्तर सांगायचे पटापट. पहिला प्रश्न, आत्म्याचं हित कशामध्ये आहे? पहिला प्रश्न, आत्म्याचं हित सुखामध्ये. कशामध्ये? सुखामध्ये आहे. ठीक. सुखाचं लक्षण काय? दुसरा प्रश्न, निराकुल सुख. सुखाचं लक्षण काय? बोले निराकुलता. जिथे आकुलता नाहीये, जिथे पूर्ण निराकुलता आहे, जिथे टेन्शन नाही, चिंता नाही, कुठले दुःख नाही, काहीच नाही, बोले त्याला म्हणतात सुख. ठीक आहे. आणि अशा पूर्ण सुखामध्येच जीवाचं हित आहे. ओके. तिसरा प्रश्न, असं पूर्ण निराकुल सुख कुठे आहे? कुठे आहे असं पूर्ण निराकुल सुख? मोक्ष मार्गामध्ये आहे, मोक्षामध्ये आहे. कशामध्ये? मोक्षामध्ये. तर मग काय केलं पाहिजे आपण? सम्यक दर्शन, काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी सम्यक दर्शन, ज्ञान आणि चारित्र्य पाहिजे. नाही ते नाही, ते तर आहेच. शिव मग लाग्यो चाहिए, की असं पूर्ण सुख कुठे आहे? की बोले मोक्षामध्ये आहे. मोक्षामध्ये. मोक्षामध्ये म्हणजे आपल्या स्वतःच्या आतमध्येच आहे, बाहेर कुठे नाहीये, वरती सुद्धा नाहीये. हे सुख नावाचा गुण माझ्यामध्येच आहे. यासाठी मला काय केलं पाहिजे? की बोले मोक्ष मार्गाला लागलं पाहिजे, मोक्ष मार्गावरती गेलं पाहिजे. जोपर्यंत तिथे जाणार नाही तोपर्यंत सुखी होणार नाही. ओके. मग पाचवा प्रश्न, बोले मोक्ष मार्ग, मोक्ष किती आहेत? पहिला प्रश्न तर आहे, मोक्ष किती आहेत? दोन. मोक्ष एकच आहे. दोन व्यवहार मोक्ष एकच आहे. मार्ग कथन केले पण जाण्याचे मार्ग दोन आहे. एक व्यवहार प्रश्न मार्ग आणि ऐका. निश्चय मार्ग. एक एक. हा, काय सांगितलं? मोक्ष किती आहेत? एक. बोले एकच आहे. मोक्ष किती आहे? मोक्ष एकच आहे. दुसरा पॉइंट, मोक्ष मार्ग किती आहेत? दोन. हा, दोन आहेत. मोक्ष मार्ग काढला एक एकच आहे. तिसरा. कथन निश्चय दोन मोक्ष प्रकारे मार्ग और व्यवहार मोक्ष आणि मार्ग. व्यवहार आणि निश्चय. मोक्ष मार्ग सुद्धा एकच आहे. कथन मोक्ष दोन मार्ग प्रकारे किती आहे? मोक्ष सुद्धा एकच आहे, मोक्ष मार्ग सुद्धा एकच आहे. फक्त मोक्ष मार्गाचं जे कथन असतं सांगण्यामध्ये, बोलले कथन त्याचं 2 प्रकारे होत असतं. कोणकोणते 2 प्रकार? व्यवहार आणि निश्चय. एक आहे व्यवहार, दुसरा आहे निश्चय. ठीक आहे. असली मोक्ष मार्ग कोणता आहे? निश्चय मोक्ष. निश्चय मोक्ष मार्ग. निश्चय मोक्ष मार्ग आहे. असली मोक्ष मार्ग निश्चय मोक्ष मार्ग आहे. आणि त्याला जो कारण आहे, कारण म्हणजे त्या असली पर्यंत पोहोचण्यासाठी जो कारणभूत आहे, त्याला काय म्हणणार? व्यवहार मोक्ष मार्ग. तो व्यवहार मोक्ष मार्ग आहे. ठीक. मग निश्चय मोक्ष मार्गची आपण चर्चा केली दुसऱ्या छंदामध्ये. कशास म्हणतात निश्चय मोक्ष मार्ग? खूप सुंदर चर्चा केली. असली मोक्ष मार्ग काय आहे, काय सांगितलं? परत छंद बोलायचा एक साथ. ठीक आहे. आता पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा, हे 4 छंद आपल्याला एक साथ बोलायचे आहेत. आणि आता आपण जे प्रश्न विचारले त्या सगळ्यांचे आन्सर त्याच्यामध्ये आहेत.
छंद पाठ झाले म्हणजे समजून घ्यायचं आपल्याला पूर्ण मोक्ष मार्ग पाठ झाला. ओके, पहिल्यापासून सुरुवात करायची, एक साथ सर्वांनी बोलायचंय, तिसरी डाल काढायची. ओके, बोला सगळ्यांनी एक साथ. आत्म को हित है सुख आकुलता बिन कहिए, आकुलता शिव माहिनता ते शिव मग लाग्यो चहिए, सम्यक दर्शन ज्ञान चरण शिव मग सो दुविध विचारो, जो सत्यार्थ रूप सुनिश्चय कारण सो व्यवहारो. आत्म को हित हे सुख सो सुख बोलत असताना समजलं पाहिजे. कारण सो व्यवहारो, कारण सो व्यवहारो म्हणजे काय की निश्चयचं कारण व्यवहार आहे. गोष्ट सरळ क्लिअर आहे. ठीक, दुसरा छंद. परद्रव्य न ते भिन्न आप में रुचि सम्यक्त्व भला है, आप रूप को जानपनो सो सम्यक ज्ञान कला है, आप रूप में लीन रहे थिर सम्यक चारित सोई, अब व्यवहार मोख मग सुनिये हेतु नियत को होई. काय सांगितलं याच्यामध्ये? निश्चय मोक्ष मार्ग कशास म्हणतात? फक्त 3 लाईन मध्ये निश्चय मोक्ष मार्ग संपला. खरोखर मोक्ष मार्ग काय आहे तो बोले 3 लाईन मध्ये संपून गेला. काय करायचंय की परद्रव्यांपासून भिन्न निज आत्माचं श्रद्धान, त्याला म्हणतात सम्यक दर्शन. परद्रव्यांपासून भिन्न निज आत्माला जाणणं, त्याला म्हणतात सम्यक ज्ञान. आणि ज्याचं आपण श्रद्धान केलं, ज्याला आपण मानलं, ज्याला आपलं ज्ञान केलं, बोले त्याच्यामध्ये लीन राहणं, त्याला म्हणतात सम्यक चारित्र. त्याच्याशिवाय दुसरं काही सुद्धा करायचं नाहीये. काही उठापटक करायची नाही, काही उचलून फेकायचं नाही, काही करायचं नाही. बस आपलं श्रद्धान, आपलं ज्ञान, आपल्यामध्ये लीनता, त्याला म्हणतात निश्चय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. समजलं? आणि हे मुख्य आहे. यानंतर की अब व्यवहार मोक्ष मग सुनिये. आता व्यवहार मोक्ष मार्ग आहे का? जे काय आहे? हेतू नियत को होई. हेतू म्हणजे कारण आहे. कशाचं कारण आहे? बोले निश्चयचं कारण आहे. कशाचं कारण आहे? निश्चय मोक्ष मार्गाचं कारण आहे. निश्चय सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्रचं कारण आहे. कोण? व्यवहार, सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र. ओके, आता दुसरा पॉइंट, तिसरा छंद. तिसऱ्या छंदामध्ये काय सांगणार आहेत बघा आता समोर. जीव अजीव तत्व अरुआश्रव बंधरु संवर जानो, निर्जर मोख कहे जिन तिन को जो कात्यो सरधानो, हे सोई समकित व्यवहारी अब इन रूप बखानो, तिनको सुनि सामान्य विशेषे दृढ प्रतीति उर आनो. काय सांगितलं याच्यामध्ये? आता व्यवहार मोक्ष मार्गाचं स्वरूप सांगतायत. व्यवहार मोक्ष मार्गाचं स्वरूप कुठपर्यंत चालणार आहे आता? बोले आता जे काही तुम्ही ऐकणार सगळं व्यवहारच आहे. सगळा व्यवहार आहे. आता समोर छडालामध्ये आपण जे काही वाचत जाऊ, सगळा जे काही पांगवलेला आहे, जे काही पसरवलेलं आहे, जे काही फैलवून सांगतात, बोले सगळा व्यवहार आहे. निश्चय काय आहे? बोले त्या 3 लाईनच निश्चय, बस संपलं. त्याच्याशिवाय दुसरं काही सुद्धा सारभूत गोष्ट नाहीये. ठीक, मग व्यवहार मध्ये काय काय सांगितलं? बोले जीव अजीव तत्व अरु आश्रव. किती प्रकारचे तत्व आहेत? की 7 प्रकारचे तत्व आहेत. जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष. ओके, हे 7 प्रकारचे तत्व कसे आहेत? कोणी सांगितलेले? बोले जिन तिन को, जिनेंद्र भगवाननी जसे सांगितले, जसे महावीर भगवानने सांगितले, जसे दिव्य ध्वनी मध्ये आले, कसे सांगितले त्यांनी? काय सांगितलं त्यांचं स्वरूप? त्यांनी बनवलेत की सांगितलेत? जिनेंद्र भगवंतांनी 7 तत्व बनवलेत की सांगितलेले? काय केले त्यांनी? सांगितलंय. सांगितलेत, बनवले नाहीयेत. नाही. जीव बनवला, अजीव बनवला, आश्रव बनवला, असं तर नाहीये. नाही. बोले नाहीये. ही सगळ्यात उलटी मान्यता आहे.
भगवान बनवत नाहीत, फक्त जाणणे देखणे वाले असतात. बस सर्वज्ञ आहेत. करता धरता लिहिले काय कुठे? करता धरता नाहीयेत. भगवान फक्त जाणणे देखणे वाले आहेत, त्याच्याशिवाय दुसरं काही सुद्धा करत नाहीत. सगळ्या वस्तू त्यांच्या ज्ञानामध्ये झलकत असतात, परंतु ते कोणाचं काहीही करत नाहीत. करण्याचा भाव सुद्धा त्यांच्या मनामध्ये येत नाही, की मी याचं असं करू, की मी त्याचं असं करू. का येत नाही? कारण की सर्वात पहिले ते वितरागी आहेत. वितरागी असल्यामुळे त्यांना काही प्रश्नच नाहीये. सगळ्यांना जाणत असले तरी त्यांच्या मनामध्ये भाव येणार नाही. ओके, तर जिनेंद्र भगवंतांनी जे 7 तत्वांचं वर्णन केलेलं आहे, त्यांना जो का त्यो सरधानो, ते जसे आहेत त्यांचं तसंच श्रद्धान करणं, ते जसे आहेत त्याला तसंच मानणं, त्याला म्हणतात व्यवहार सम्यक दर्शन. ओके, त्याला काय म्हणणार आपण? व्यवहार सम्यक दर्शन म्हणणार. हे सोयी समकित व्यवहारी, अब इन रूप बखानो. आता त्या 7 तत्वांचं स्वरूप सांगणार आहेत आपल्याला, की जिनेंद्र भगवंतांनी 7 तत्व कसे सांगितले, कसे आहेत ते, म्हणजे कसे त्यांना दिसले आणि त्यांनी कसे आपल्या समोर ते मांडले. कसे दिसतात ते? जीव कसा दिसतो, अजीव कसा दिसतो, आश्रव काय आहे, या सर्व गोष्टींची चर्चा आता समोर करणार आहे. त्यांचं यथार्थ स्वरूप आपल्याला समजावून सांगणार आहेत. पहिले या गोष्टींना समजून घ्या आणि समजल्यानंतर असं समजा की याच्यामध्ये जो जीव आहे तो मी आहे, याच्यामध्ये जो अजीव आहे तो अजीव मी नाहीये, याच्यामध्ये जे आश्रव आहे, जे बंध आहे ते माझ्या काही कामाचं नाहीये, त्याच्यामुळेच मी भटकत आहे. त्याच्यामध्ये जे संवर निर्जरा मोक्ष आहे ते माझ्या कामाचे आहे, ते मला प्राप्त करायचंय. त्याच्याशिवाय माझा दुसरा काहीही उद्योग नाहीये, मला दुसरा काही सुद्धा करायचं नाही. ओके, ते आता सांगणार आहेत आपल्याला. तिनको सुन सामान्य विशेषे, कशा प्रकारे सांगणार आहेत? बोले सामान्य स्वरूप सुद्धा सांगणार आणि विशेष स्वरूप सुद्धा सांगणार, की सामान्य कसे आहेत आणि विशेष कसे आहेत हे सुद्धा सांगणार आहेत. ओके, तर सगळ्यात पहिले जीव सांगण्याचा प्रयत्न केला. जीव कशास म्हणतात? बोले जीव तर आपण समजून आलेलो आहे सगळे. जीव तर आपल्याला माहितीच आहे ना, की जो जानता देखता आहे त्याला जीव म्हणतात. ज्यामध्ये ज्ञान दर्शन आदी अनंत गुण असतात त्याला जीव म्हणतात. आता इथे तत्वाची चर्चा चालू आहे. तत्वाची चर्चा चालू असल्यामुळे आता इथे 3 भेद करून आपल्याला सांगणार आहे, की जीव सुद्धा 3 प्रकारचे असतात, आत्मा सुद्धा 3 प्रकारचे असतात. कोणकोणते असतात 3 प्रकारचे आत्मा? तर 4था छंद आला समोर. कोणकोणते असतात आपण सगळ्यांनी ऐकलं होतं. ठीक, परत वाचायचं एकदा. 4 नंबरचा छंद. बहिरातम अंतर आतम परमात्म जीव त्रिधा है, देह जीव को एक गिने बहिरातम तत्व मुधा है, उत्तम मध्यम जगन्य त्रिविद के अंतर आत्म ज्ञानी, दुविध संग बिन शुद्ध उपयोगी मुनि उत्तम निज ध्यानी. कोणाकोणाला पाठ झाले छंद? छंद सुद्धा पाठ करायचे. किती छंद पाठ झाले? तिसरे ढाल पाठ झाले की नाही? बस 2 नंबरचा छंद पाठ केला तुम्ही जबरदस्ती करायला लावलं म्हणून? हा, 2 पाठ झाले, पहिला आणि 2 दुसरा. पाठ झाले. चला, व्हेरी गुड. अजून बाकीच्यांनी केले की नाही? श्रुती सुद्धा ऐकवणार आहे आता. श्रुती सुद्धा रोज ऐकते, तुम्हाला माहितीये? नाही माहित, दिसत भले नाही पण रोज ऐकते आणि रोज पाठ करते सुद्धा. श्रुती सुद्धा आज ऐकून दाखवेल तुम्हाला सगळं झाल्यानंतर. ओके, चला समोर जाऊ आपण आता. आता याच्यामध्ये काय सांगितलं? बोले आत्मा 3 प्रकारचे आहेत. किती प्रकारचे? बोले बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा. ओके, बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा. बहिरात्मा कशास म्हणतात? कोण आहेत बहिरात्मा? बहिरात्मा आपण कशावरून ठरवायचं? शरीर आणि आत्म्याला एक समजणारे बहिरात्मा, मिथ्या दृष्टी जीव. शरीर आणि आत्म्याला एक समजणारे बहिरात्मा आहेत. समज पकडायची, मेन काय पकडायचे आपल्याला? समज कॅच करायची. समज आपली बहिरात्मा आहे. बहिरात्मा बाहेर नाही येत, बहिरात्मा आपण नाही येत. बहिरात्मा कोण आहे? आपली मान्यता. बहिरात्मा कोण आहे? आपली समज. आपण काय मानतो, आपल्या डोक्यामध्ये काय चालू आहे.
काय चालू असतं आपल्या डोक्यामध्ये की या शरीराला आणि आत्म्याला दोघांना आपण एकच समजतो. देह जीव को एक गिने. जो या दोघांना एक मानतो त्याला काय म्हणणार? त्याला म्हणतात बहिरात्मा. ठीक आहे. आणि बहिरात्मा म्हणजे काय? की बोले तत्व मुधा हे, की बोले यांना तत्वाची खबर नाहीये, हे तत्वांना जाणत नाही. तत्व मुधा आहे, तत्व मूळ आहेत, मिथ्या दृष्टी आहेत. मिथ्या दृष्टी म्हणजे बहिरात्मा. मिथ्या दृष्टी म्हणजे, मिथ्या दृष्टीचा अर्थ काय होतो? मिथ्या दृष्टी. दृष्टी म्हणजे बघणे आणि मिथ्या म्हणजे विपरीत, की ज्यांची दृष्टीच खोटी आहे, ज्यांची दृष्टीच विपरीत आहे, ज्यांना बघताच येत नाही, ज्यांना समोर काय चालू आहे ते समजतच नाही. काय चालू असतं आपल्या समोर, की बोले आपण बघण्याचा दृष्टिकोनच खोटा आहे, तर त्याला म्हणतात मिथ्या दृष्टी. ओके. तर काय आपण बघतो की बोले देह जीव को एक गिने, बहिरातम तत्व मुधाहे. ठीक. दुसरा पॉइंट सांगितला अंतरात्मा. अंतरात्मा म्हणजे काय? की बोले अंतरात्मा म्हणजे सम्यक दृष्टी, बहिरात्मा म्हणजे मिथ्या दृष्टी. अंतरात्मा म्हणजे सम्यक दृष्टी. तर कोण असतात अंतरात्मा? की बोले जो भेद विज्ञानी असतात, जे शरीर आणि आत्मा या दोघांना वेगवेगळं केलेलं असतं, ज्यांनी, जे दोघांना वेगवेगळं मानतात, ज्यांनी भेद विज्ञान मध्ये आपल्या या दोघांना, ज्यांनी आपल्या बुद्धीमध्ये या दोघांना वेगवेगळं केलेले, ती आहेत अंतरात्मा. त्यांचं काय स्वरूप आहे? ते किती प्रकारचे असतात? ते कुठे असतात? कोण असतात ते? तर बोले सांगितले हे अंतरात्मा 3 प्रकारचे असतात. 3 प्रकारचे अंतरात्मा असतात. कुठे मिळणार हे आपल्याला? कोण असतात हे? आम्हाला तर कोण दिसतच नाही. बोले 3 प्रकारचे असतात. एक असतात उत्तम अंतरात्मा, सेकंड असतात मध्यम अंतरात्मा आणि थर्ड असतात जगन्य अंतरात्मा. 3 प्रकारचे अंतरात्मा असतात. त्यापैकी आपण उत्तम म्हणजे एकदम हाय क्वालिटीचे अंतरात्मा बघितले होते. कोण असतात सर्वोत्कृष्ट अंतरात्मा? कोण असतात सगळ्यात जास्त एकदम प्युअर अंतरात्मा कोण असतात? की बोले दुविध संग बिन मुनिराज. शुद्ध उपयोगी मुनिराज. मुनी उत्तम निज ध्यानी. कोणते मुनिराज असतात? बोले मुनिराज दिगंबर मुनिराज. लिहिलेले बघा, स्पष्ट भाषेमध्ये लिहिलेले दिगंबर मुनिराज. कोणते दिगंबर मुनिराज? बोले सगळे नाही. सगळे असतात का? बोले ज्यांनी दोन प्रकारचे संघ म्हणजे परिग्रह, की ज्यांचा किंचित मात्र सुद्धा सोबत परिग्रह नाहीये. परिग्रह नाहीये म्हणजे की अंतरंग परिग्रह सुद्धा नाहीये, बाहेर धन धान्य दासी दास काही सुद्धा नाहीये, ज्यांना कशाची आवश्यकताच नाहीये, कशाची आवश्यकता भासितच होत नाही, ते असतात 2 प्रकारच्या परिग्रहांनी रहित. अजून काय सांगितलं? की शुद्ध उपयोगी. शुद्धोपयोगी मुनिराज. शुद्ध उपयोगी म्हणजे काय? आत्म्यात दोन लीन राहणे. परिग्रह. शुद्धोपयोगी म्हणजे काय? आत्म्यामध्येच बघा, लीन राहणे. हा मुनिराज सुद्धा 2 प्रकारचे असतात. कोणकोणते? एक मुनिराज ते असतात जे शुभोपयोग मध्ये असतात, एक मुनिराज ते असतात जे शुद्धोपयोग मध्ये असतात. आता जे जे मुनिराज तुम्हाला बाहेरचे काम करताना दिसतील, शास्त्र लिखाण करताना दिसतील, स्वाध्याय करवताना दिसतील, मंदिरात दर्शन करताना दिसतील, वंदना करताना दिसतील, आहार करताना दिसतील, केसलोच करताना दिसतील, विहार करताना दिसतील, असे जे बाहेरचे काम करत आहेत, शौच आदिकची क्रिया करताना दिसत आहेत. परत बाहेरचे काय, हा निद्रामध्ये आहेत, थोड्या वेळासाठी निद्रा घेतात त्याच्यामध्ये आहेत. बोले हे सगळे काम जे करताना तुम्हाला दिसत आहेत ते मुनिराज शुद्धोपयोगी नाहीयेत. शुभोपयोगी ना आहेत ते. का? ते शुभोपयोगी मुनिराज आहेत. कोणते मुनिराज आहेत? शुभोपयोगी मुनिराज आहेत. आणि शुभोपयोगी म्हणजे की त्यांना पुण्य कर्माचा बंध सध्या होत आहे. बस, कर्माचा बंध सध्या होते, परंतु ते काम करत असताना ते स्वतःला चांगलं समजत नाहीत. शास्त्र लिहित असताना त्यांना अंतरमध्ये असं वाटत असतं की अरे मी माझं आत्मध्यान सोडून हे काय काम करत आहे. पुण्य भाव म्हणजे काही चांगली गोष्ट नाहीये. पुण्य भावाला ते चांगलं समजत नाहीत.
ते करत असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये ही भावना असते की हे काम केव्हा सुटेल, मला हे केव्हा सोडून मी केव्हा शुद्धोपयोग मध्ये जाईल, ही त्यांची भावना कंटिन्यू असते. आचार्य कुंद देव 84 पाऊड लिहिले. 84 पाऊड लिहित असताना कसे लिहिले असतील? त्यांना चांगलं वाटत होतं का लिहित असताना? लोक मला ओळखतील, मी किती प्रसिद्ध होईल, भले काही प्रसिद्धी वसिद्धी काही नाही पाहिजे त्यांना. त्यांच्या मनामध्ये तर हेच होतं की अरे मी आता शुद्ध उपयोग मध्ये लीन होऊ शकत नाहीये, तर माझा उपयोग दुसरीकडे कुठे जाऊ नये म्हणून समयसार लिहित राहिले. जे त्यांना आतमध्ये दिसत होतं ते बाहेर लिहिलं, जे त्यांना आतमध्ये बघत होते ते बाहेर लिहित होते, त्याच्याशिवाय दुसरं काही सुद्धा लिहिलं नाही. ठीक, दोन प्रकारचे मुनिराज झाले. कोणकोणते? एक असतात शुभोपयोग वाले. समजते शुभोपयोग म्हणजे काय? काय करणारे? शुभोपयोग म्हणजे काय करणारे? आहार करणारे, विहार करणारे, शास्त्र लिहिणारे. शास्त्र लिहिणारे असे असतात ना. आता सगळे मुनिराज आता सगळे वेगवेगळे असतील, शुभोपयोग वाले वेगळे असतील, शुद्धोपयोग वाले वेगळे असतील असं नाही. तेच मुनिराज कधी कधी शुभोपयोग मध्ये असतात, कधी कधी शुद्धोपयोग मध्ये असतात. ठीक आहे, आता ते आहार करत आहेत तर समजून घ्यायचं शुभोपयोग मध्ये आहेत. आणि तेच जर मुनिराज ध्यान मध्ये बसले तर समजून घ्यायचं शुद्धोपयोग मध्ये पोहोचले. लगेच कुठे गेले? शुद्धोपयोग मध्ये गेले. ठीक, तर ज्या वेळेस मुनिराज शुद्धोपयोग मध्ये असतील, म्हणजे ज्या वेळेस ते मुनिराज आत्मध्यान मध्ये मग्न असतील, ज्या वेळेस ते मुनिराज आत्मामध्ये लीन असतील, त्यावेळेस समजायचं की ते शुद्धोपयोग मध्ये आहेत. आणि त्यावेळेस ते मुनिराज कोणती अंतरात्मा आहेत? बोले ते जे मुनिराज आहेत ते उत्तम अंतरात्मा आहेत. उत्तम अंतरात्मा मध्ये ते येणार. कोणते मुनिराज? बोले जे शुद्धोपयोगी आहेत, दोन प्रकारच्या परिग्रहाने पूर्णपणे रहित आहेत. कुठले त्यांच्याजवळ परिग्रह? दोन प्रकारचे परिग्रह असतात. एक परिग्रह असतो अंतरंग परिग्रह, दुसरा असतो बहिरंग परिग्रह. आता बहिरंग परिग्रह तर त्यांच्यामध्ये काहीच नाहीये. आहे का बहिरंग परिग्रह? त्यांच्या जवळ कपडा नाहीये, मकान नाहीये, पैसा नाहीये, रुपया नाहीये, पत्नी नाहीये, मुलं पण बाळ आता नाहीयेत, घरदार आता नाहीये, आजकाल आपण सगळं बघतो सोडून दिले. नाही, आता हा आजकाल आपण पाहतो ना की बऱ्याच मुलींकडे गाडी, म्हणजे गाडी सुद्धा असते त्यांच्या सोबत. आहाराची व्यवस्था पण ठेवतात ते सोबत. ते मुनिराजच नाहीये. स्पष्ट भाषेमध्ये इथं बघा, इथं काय लिहिलेलं आहे? साफ साफ लिहिलेलं आहे, दुविध संग बिन शुद्ध उपयोगी. जर तुम्हाला गाडी ठेवायची असती, आहाराची व्यवस्था करायची असती तर घरातच राहायचं ना. बाहेर का कारण निघाले? तसं बघितलंय बऱ्याच उद्देश म्हणजे काय बाहेर निघायचं? की पुढे व्यवस्था होती नाही होती बघून ते त्यांच्या सोबत करणारे असतातच. त्यांना चिंता बिलकुल नसते समोर व्यवस्था होईल की नाही होईल. त्यांचं ते उद्देशच नाहीये, त्यांना ते पाहिजेच नाही. आदिनाथ भगवाननी जर असा विचार केला असता, मला सांगा की माझी आहाराची व्यवस्था होईल की नाही होणार, तर 6-6 महिने मिळत नाहीये, लोक तर त्यांना किती टॉर्चर करायचे. मग टॉर्चर त्यांना व्यवस्था करता येत नव्हती का? लोक तर सगळं द्यायला तयार होते, ते तर राजा होते. मग त्यांनी का नाही केलं? त्यांचं उद्देश ते नव्हतं. त्यांना तर काय दिसत होतं की त्यांना तर बस बाकी सगळे विकल्प तुटलेले आहेत. भोजन मिळो नाही मिळो त्यांनी काही फरक पडत नाही. या भोजनमुळे मी जिवंत राहील हे नाहीये, हे सांगता येत नाही. मी कशामुळे जिवंत आहे त्यांना तर पक्क श्रद्धा नव्हतं की जोपर्यंत माझी आयु कर्म आहे तोपर्यंत मी जिवंत राहणार. आणि जसं आयु कर्म संपला, बोले तसं खतम. तसं मला भोजन मिळो किंवा नाही मिळो, समोर पंचपक्वान असतील, मी खाल्ले तरी मरणार आणि नाही खाल्ले तरी मरणार. सांगा, जेवण केल्यानंतर मरण नाही होणार असं कुठं लिहिलंय का? हा, असं कुठं लिहिलेलं आहे? नाही, जेवण केलं नाही तर मरून जाऊ. नाही. असे किती जण मेलेले आहेत जे जेवण करून मेलेत? मेलेत की नाही मेलेत? पण आता असे पंचपक्वान मुनी खाल्ले, खाण्यापिण्यामध्येच मेले. हा, नाही, असे मुनी जर आपल्या शहरात आले आणि आहार करायचा तर बघा, तर मग नाही साफ साफ बघायचं. अगोदर सगळं आपल्याला बरोबर वाटत असेल तर करायचं. आपल्याला बघा कुणाला काही बोलायचं नाहीये, कुणाला काही ठेवायचं नाहीये, कुणाला काही द्यायचं नाही. आपल्याला तर बस एवढं करायचंय की जर योग्य दिसत असेल, जिनवाणीच्या अनुसार दिसत असेल,
2-3 गुण सगळे गुण जर बाहेरचे 28 मूलगुण जरी आपल्याला मिळाले तरी आपण मानायला तयार आहे. कारण की आतमध्ये आपल्याला पत्ता नाहीये की आतमध्ये त्यांच्या काय चालू असतं. आतमध्ये शुद्धोपयोग आहे, सम्यक दर्शन आहे की नाहीये, की ते कोणत्या गुणस्थानामध्ये आहेत हे काही माहित नाही आपल्याला. आतमधलं दिसत नाही. परंतु बाहेरचं आचरण बघून आपण लावू शकतो की हे मुनिराज योग्य आहेत की नाहीयेत. आता आपल्याला कोण मुनिराज आहेत त्यांच्याविषयी काही बोलू शकत नाही आपण, नाही परंतु म्हणून आपण तर आपलं स्वरूप नाव बघत नाही आहे बस. घेतात म्हणून तर विचारले की हा. कोणाचे नाव नाही घ्यायचं, पण आपल्याला जर असं भेटले तर मग त्यावेळेस आपण काय कसं त्यावेळेस करायचं? निर्णय आपला आहे. त्यासाठीच आपण शिकत आहे की मुनिराजांचं योग्य स्वरूप काय असतं. एवढे उत्कृष्ट झालेले ते कुठे पोहोचलेले आहेत. अरिहंत सिद्ध परमात्मा नंतर डायरेक्ट आपण त्यांचं नाव घेतो. जेवढ्या वेळेस आपण अरिहंत परमात्मा सिद्ध परमात्माला नमोकार मंत्रामध्ये आठवण काढतो त्यांची, जेवढ्या वेळेस त्यांना नमस्कार करतो तेवढ्या वेळेस त्या गुरूंना सुद्धा नमस्कार करतो. जिनवानीला करत नाही पण गुरूंना करत असतो. करतो की नाही? नमो अरहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयरियाणम, नमो उवज्झायाणम आणि नमो लोये सौव साहुनम. तर मग त्यांना एवढं उत्कृष्ट आपण पद दिलेले, एवढं भगवान समान आपण त्यांना मानतो, चलते फिरते सिद्ध आपण ज्यांना म्हणतो, मग त्या पदाची मर्यादा ठेवणं उचित आहे की नाही? बघा आता त्यांचे त्यांचे परिणाम त्यांच्या त्यांच्या अनुसार होणार. आपण त्याला काही करू शकत नाही. तर त्यांनी जे जे धारण केलेले आहे ते योग्य समजतात म्हणूनच धारण केलेले. परंतु जिनवाणीमध्ये साक्षात लिहिलेले की यदि मुनिराज बरोबर नसतील तर श्रमण जाय निगोद में, डायरेक्ट निगोद सांगितले. दुसरं काही सुद्धा कारण सांगितलं नाही. आचार्य कुंद देव स्वतः लिहितात जर तो योग्य नसेल, जर तो भावलिंगी नसतील, द्रव्यलिंगाचं सुद्धा बरोबर पालन करत नसतील, बोले डायरेक्ट कुठे जाणार? डायरेक्ट निगोद मध्ये जाणार. मग त्यांच्या फळ त्यांना मिळणार, आपलं आपलं फळ आपल्याला मिळणार. आपल्याला त्यांच्याशी काही बोलायचं नाहीये. आपल्याला तर करायचं काय? आपण तर त्यांच्या कुठेच लागत नाही. आपण तर बस आपण स्वरूप समजत आहे की ज्या वेळेस मी मुनिराज बनणार, ज्या वेळेस मला मुनी बनायचंय, तर माझ्यामध्ये आतापर्यंत ज्या खोट होत्या ते समोर गेल्यानंतर माझ्यामध्ये राहायला नको. आता मी मुनी बनल्यानंतर मी ज्या अनंत वेळेस मी सुद्धा मुनी बनलोय, त्यावेळेस सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम होतीच. त्या प्रॉब्लेम मुळे मी समोर जाऊ शकलो नाही. म्हणजे ती प्रॉब्लेम आता मला समोर येऊ नये म्हणून मुनिराजांचं वास्तविक स्वरूप काय आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे. तर काय सांगितलं? कोणते मुनिराज उत्तम अंतरात्मा आहेत, सर्वोत्कृष्ट अंतरात्मा. अंतरंग परिग्रह मध्ये काय काय येणार बघा. बाहेरचे बहिरंग परिग्रह समजले तुम्हाला? बहिरंग परिग्रह मध्ये येणार घर, दार, धन, धान्य, दासी, दास, धन संपत्ती, परत बाहेरचे कपडे, मकान, जेवढ्या कामाच्या वस्तू आहेत तेवढ्या तर सूट आहे. आणि बिना कामाच्या ज्या ज्या वस्तू आपण वाढवून ठेवल्या, ज्या आपल्या काहीच कामाला येत नाहीत, तर ते सगळं परिग्रह आहे. ते परिग्रह एक पाप आहे. ओके, हे झालं बहिरंग परिग्रह. अंतरंग परिग्रह मध्ये काय काय येणार? बहिरंग परिग्रहाला तर आपण परिग्रह समजतो, पण अंतरंगला समजतो का? ते तर आपल्याला माहितच नाही. आता ज्यावेळेस अकिंचन्य धर्माची चर्चा करू आपण, त्यावेळेस येणार ते परिग्रह 24 भेद त्याग करे मुनिराजजी. पूजन मध्ये बोलतो ना आपण, 24 प्रकारचे परिग्रह असतात. या 24 प्रकारला 2 भागामध्ये विभाजित केलं जातं. ओके, तर कोणते कोणते आहेत अंतरंग परिग्रह? पहिला परिग्रह आहे मिथ्यात्व. अंतरंग मध्ये कोणता परिग्रह आहे? पहिला परिग्रह आहे मिथ्यात्व. मिथ्यात्व म्हणजे 7 तत्वांप्रती उलटी मान्यता, विपरीत मान्यता, त्याला म्हणतात मिथ्यात्व. ओके, आपण जीवला जीव न समजणं, अजीव समजणं, याला म्हणतात मिथ्यात्व. जीवला शरीर समजणं, शरीराला जीव समजणं, याला म्हणतात मिथ्यात्व. किंवा ह्याला काय म्हणतात? बोले हे परिग्रह मध्ये सुद्धा येणार. हे कशामध्ये येणार? परिग्रह मध्ये सुद्धा येणार. सगळ्यात पहिलं परिग्रह आहे मिथ्यात्व. त्यानंतर आहे 4 प्रकारची कषाय: क्रोध, मान, माया, लोभ. क्रोध म्हणजे गुस्सा करणं, मान म्हणजे घमंड करणं,
मायाचारी म्हणजे काय? मायाचारी म्हणजे छलकपट करणं. छलकपट करणं म्हणजे दुसऱ्याला फसवण्यासाठी प्लॅनिंग बनवणं. डोक्यामध्ये जी प्लॅनिंग चालू असते ना, याला कसं खाली आणायचं, याला कसं फसवायचं, याला कसं आपण असं करणार. हे जे मास्टर माइंड असतात ना, इकडचं तिकडं करणे, तिकडचं इकडे करणे, बोलतात ह्याला म्हणतात मायाचारी. आपण समजू आता. उत्तम, क्षमा, मार्दव, आर्जव, शौच. मार्दव, आर्जव, शौच हे 4 प्रकारचे धर्म आहेत. त्या धर्माच्या टायमिंगला आपण ह्या सगळ्या गोष्टी समजणार. ओके. क्षमा, काय झालं, क्रोध, मान, माया, लोभ. लोभ म्हणजे काय? लोभ म्हणजे हावभाव लागेल. कंटिन्यू हावभाव लागलेले राहते. अरे मला हे मिळालं पाहिजे, हे मिळालं पाहिजे, हे पाहिजे, मला हे पाहिजे. कितीही मिळालं तरी संतुष्ट होणार नाही. संतुष्ट होणार आहे का? ते कधीच होणार नाही. सगळं मिळालं तरी अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. याला म्हणतात लोभ. आणि ही लोभ पापाची जड आहे. जोपर्यंत लोभ आतमध्ये बसलेला आहे तोपर्यंत आपल्यामध्ये पाप कंटिन्यू चालतच राहणार. मग आपण क्रोध पण करणार, मान पण करणार, मायाचारी पण होणार, घमंड पण होणार. सगळे पाप आपल्यामध्ये होतच राहणार. कशापोटी? बोले लोभापोटी. लोभ आहे ना, लोभ आहे म्हणून हे सगळे काम होत राहणार. ओके. तर पहिला झाला मिथ्यात्व, मग क्रोध, मान, माया, लोभ. 5 झाले. 5 झाले. आता समोर आहेत 9 प्रकारचे कषाय. कषाय कोणकोणते? हास्य. हास्य म्हणजे हसणं. हसणं पाप वाटतं तुम्हाला? हसणं म्हणजे पाप वाटतं आपल्याला? नाही वाटत. मुनिराज या पापापासून दूर असतात. हास्य हे सुद्धा परिग्रह मध्ये येणार. आणि हसणं सुद्धा मुनिराजांसाठी अलाउड नाहीये. मुनिराजांसाठी अलाउड नाहीये म्हणजे येणारच नाही हास्य. हास्य कशामुळे हसायचं? हास्य सुद्धा कषायमध्ये येतं, 9 कषायमध्ये येतं. म्हणजे प्रसन्न आहेत, त्यांना याच्यामध्ये आवडतंय, त्यांना याच्यामध्ये आवड येतंय, त्यांच्या याच्यामध्ये मजा येते, हे त्याच्यावरून दिसतं. आणि हे परिग्रह मध्ये टाकलं. हास्य, रती, अरती, क्रोध, हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा आणि स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद. आता या सगळ्यांची चर्चा आपण करू. आता हे मध्येच नको आणायला. बस एवढं समजून घ्या की हे सगळे अंतरंगचे जे विकार आहेत ते अंतरंगचे विकार म्हणजे आतमध्ये परिग्रह चालू आहे. कशाचा परिग्रह चालू आहे? की हे आपल्या आतमध्ये कंटिन्यू वाढत आहेत ना, तर हे बिना मतलबचे आपल्यामध्ये वाढत आहेत. वाढणं म्हणजे काय? परिग्रह होतोय. वाढणं म्हणजे परिग्रह होत आहे. आणि सोबत ते होत असताना कर्माचा बंध सुद्धा आपल्याला कंटिन्यू चालू असतो. कर्म सुद्धा वाढत आहेत, कर्मांचा सुद्धा परिग्रह होत आहे. फक्त बाहेरचे परिग्रह त्याग केल्याने परिग्रहाचा त्याग होत नाही. जोपर्यंत आत मधून आपल्या अंतरंग मधून ती मान्यता तुटत नाही, जोपर्यंत अंतरंग मधून आपण त्याला सोडत नाही, तोपर्यंत त्याला सुटल्यासारखं म्हणताच येत नाही. त्याला आपण सोडलं असं बोलूच शकत नाही. समजतंय? चला, तर काय सांगितलं की 2 प्रकारच्या परिग्रहांनी जे रहित असतात आणि जे शुद्धोपयोग मध्ये लीन असतात, असे कोणत्या गुणस्थान पासून कोणत्या गुणस्थान पर्यंत गुणस्थान सांगायचे? 14 प्रकारचे गुणस्थान असतात. आता थोडस गुणस्थानांचं ज्ञान सुद्धा आपल्याला करायचंय. 14 प्रकारच्या असे पायऱ्या असतात, असे सोपान असतात जे मोक्षापर्यंत डायरेक्ट घेऊन जातात. डायरेक्ट मोक्षापर्यंत घेऊन जातात. तर असे कोणते सोपान आहेत जे शुद्धोपयोगी मुनिराजांचे असतात, अंतरात्माचे असतात? कोणते आहेत? हा, भावार्थ काढा. भावार्थ मध्ये आपण वाचलं होतं 7व्या गुणस्थान पासून 12व्या गुणस्थानापर्यंत. 7व्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत जेवढे मुनिराज असणार बोलतात ते सर्वच्या सर्व शुद्धोपयोगी मुनिराज आहेत. आणि ते सर्वच्या सर्व उत्तम अंतरात्मा मध्ये येतात. बघा, 14 प्रकारचे स्त्रियांची पण गुणस्थान असते का? सगळ्यांचं, तिर्यंचांचं पण असणार, निगोदियांचं पण असणार, सगळ्या जीवांचं गुणस्थान असतं. कोणत्या गुणांचं
कोणत्या जीवांचं गुणस्थान नाहीये असं सांगताच येत नाही. सगळ्यांचं गुणस्थान आहे. एकच जीव असे आहे ज्यांचं गुणस्थान नाहीये. कोण आहे ते? गुणस्थानातीत सिद्ध भगवान. गुणस्थानातीत सिद्ध भगवान कोण आहेत? ज्यांचं गुणस्थान नाहीये असे तर फक्त आणि फक्त सिद्ध भगवान आहेत. त्याच्याशिवाय दुसरं कोणी सुद्धा नाहीये. समजते? आता बघा, तिर्यंचांचं कोणचं असणार आणि आपलं कोणतं असणार? बघा, पहिले जे 3 गुणस्थान आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, पहिले, दुसरे, तिसरे जे गुणस्थान आहेत ते मिथ्या दृष्टी जीवांचे आहेत. कोणाचे आहेत? जे शरीर आणि आत्माला एक समजतात. ते शरीर आणि आत्माला एक समजतात. ती समजणारी जी मान्यता आहे त्याला म्हणतात 3 प्रकारचे गुणस्थान. ओके, पहिले 3 गुणस्थान कोणाचे झाले? बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा. कोणाचे आहेत पहिले 3 गुणस्थान? मिथ्या दृष्टी. मिथ्या दृष्टी. बहिरात्मांचे आहेत, अंतरात्माचे आहेत की परमात्मांचे? बहिरात्मा. बहिरात्मांचे झाले. ओके, पहिले 3 गुणस्थान कोणाचे झाले? बहिरात्मा जीवांचे. बहिरात्मा म्हणजे कोण? की जे जीव आणि शरीरला एक मानतात ते सर्व बहिरात्मा आहेत. मग कोण आहे ते एक मानणारे? कोण आहे ते एक मानणारे? कुठे राहतात हे मिथ्या दृष्टी जीव? आपल्यामध्येच राहतात. आपल्यामध्येच राहतात. आपल्यामध्ये राहतात म्हणजे आपण नाहीयेत. आपण आहेच. आपण मागले तर आपण पण आहे. आपण मानलं तर आपण पण आहे, म्हणजे मानायचं नाहीच. नाही मानायचं नाही. म्हणजे मानणार नाहीच, स्वीकार करणार नाहीच की आपण मिथ्या दृष्टी नाहीच आहेत का? कोण आहेत आपण? मिथ्या दृष्टी होतो, आता थोडे थोडे सम्यक दृष्टीच्या मार्गावर आहे. अच्छा, सम्यक दृष्टीच्या मार्गावर आहेत. केव्हा होणार आहे सम्यक दृष्टी? तोच तर मार्गावर आहे ना. ओके, अजून मार्गावर आहेत. म्हणजे असं नाही समजायचं की हे मिथ्या दृष्टींची चर्चा चालू आहे म्हणजे कोणी दुसरे आहे. दुसरे नाहीयेत. दुसऱ्यांना लावायचं नाहीये. दुसरे असतील ते असतील, त्यांचं ते त्यांचं जाणो, त्यांचा आपल्याशी काही मतलब नाहीये. आपल्याला तर हे समजायचंय की पहिला ते तिसऱ्या गुणस्थानापर्यंत राहणारे सर्वच्या सर्व मिथ्या दृष्टी जीव आहेत. आणि मिथ्या दृष्टी म्हणजे मी स्वतःच आहे. जर आपली मान्यता अशी असेल की देह जीव को एक गिने, तर समजून घ्यायचं मिथ्या दृष्टी दुसरा कोणी नाही, मी स्वतःच. तत्व मूळ कोण आहे की बोले मी स्वतःच आहे, दुसरं कोणी नाहीये. सुधार कोणामध्ये करणार? आपण आपल्यामध्ये करणार. आणि जर मिथ्या दृष्टी दुसऱ्याला समजत राहिलो, दुसऱ्याला सुधारवण्याचा प्रयत्न करणार, स्वतःला केव्हा सुधारणार? सुधारणार नाही. स्वतःच मिथ्यात्व निघणारच नाही बाहेर. बरोबर आहे. कोण आहे तिथे? मान्यतेचा प्रश्न आहे. आपली मान्यता अशी आहे का? कशी? देह जीव को एक गिने. जर आपली मान्यता अशी असेल तर समजून घ्यायचं कोणतं गुणस्थान आहे आपलं? तिसरा. बोले अजून पहिलंच गुणस्थान आहे. कोणतं गुणस्थान आहे? पहिलंच गुणस्थान आहे. पहिले ते तिसऱ्या पैकीच असणार. तिसरं सुद्धा तेव्हा असतं ज्यावेळेस वरतून पडतो आपण खाली. वरतून खाली पडतो म्हणजे पहिले वरती गुणस्थान मध्ये पोहोचलेला असो तर वरतून येताना दुसरं मिळतं. वरतून येताना दुसरं मिळणार, वरतून येताना तिसरं मिळणार. पहिल्यातून दुसऱ्यामध्ये जाता येत नाही, दुसऱ्यातून तिसऱ्यामध्ये जाता येत नाही. डायरेक्ट पहिल्यातून आपण चौथ्यामध्ये जाऊ शकतो. आता ती चर्चा आपण वेगवेगळी करत राहू. आता काय सांगितलंय ते की पहिले ते 3 गुणस्थान जे असतात वरतून येताना म्हणजे की बघा, आता पहिला गुणस्थान आहे आपला, तर पहिल्या गुणस्थानातून आपण सम्यक दर्शन प्राप्त केलं. पहिले होतो मिथ्या दृष्टी, तर सम्यक दर्शन प्राप्त केल्यानंतर डायरेक्ट पोहोचणार आपण चौथ्या गुणस्थानामध्ये. कुठे पोहोचणार? चौथ्या गुणस्थानामध्ये. ओके, आणि बोले आता वरती अजून वाढणार. जर आपण अजून आपल्यामध्ये पुरुषार्थ वाढवला तर अजून 5वा गुणस्थान, 6वा गुणस्थान, 7वा गुणस्थान असं वरती वरती पोहोचत जाणार. आणि बोलले वरती सुद्धा जर पुरुषार्थ ढिला झाला, वरती जाऊन सुद्धा जर आपलं काम बरोबर चाललं नाही,
त्या लेवलचं जर आपण तप केलं नाही, त्या लेवलचं जर आपण ध्यान केलं नाही, तर बोलतात परत खाली वापस येणार, परत वापस खाली पडू शकतो. की बोले त्यावेळेस जो पडणार तो दुसऱ्यामध्ये सुद्धा येऊ शकतो. समजते? पडणार म्हणजे वरून पडणार नाही, कोणी फेकणार नाही आपल्याला. हे सर्व जे गुणस्थान असतात ते कुठे असतात? की आपल्या मान्यतेमध्येच असणार. इथे कुठे बनलेली नाहीये सीडी वगैरे. हे आपल्या भावनेला ओळखण्याचे एक प्रकार आहेत. आपले परिणाम कुठे चाललेले आहेत, जीवाची मान्यता कुठे चाललेली आहे, जीवाचं ज्ञान कुठे चाललेलं आहे. जर आपलं ज्ञान एकदम उत्कृष्ट झालंय तर समजून घ्यायचं गुणस्थान वाढत आहे. जर एकदम लो क्वालिटीचं झालं तर समजून घ्यायचं गुणस्थान पडले. समजते? हे सर्व गुणस्थान आपल्या मध्येच असणार, कुठे बाहेर बनलेले नाहीयेत. नाही तर चला आपण जाऊ तिकडे आता, असं नाही. समजलं? तर 3 पर्यंत गुणस्थान झाले मिथ्या दृष्टी जीवांचे. चौथा गुणस्थान कोणाचा आहे? बोले चौथा गुणस्थान सम्यक दृष्टी जीवांचा असतो. सगळे सम्यक दृष्टी जीव असतात. सम्यक दृष्टी म्हणजे कोण? बोले जघन्य अंतर आत्मा. आता आला ना तो. उत्तम अंतरात्मा म्हणजे मुनिराज झाले. जगन्य अंतरात्मा म्हणजे सम्यक दृष्टी जीव झाले. सम्यक दृष्टी जीव म्हणजे कोण? की बोले जो देह आणि जीव या दोघांमध्ये ज्यांना भेद विज्ञान झालेला आहे ते जीव सम्यक दृष्टी आहेत. जे जीवला जीव समजतात, अजीवला अजीव समजतात, पुद्गलला पुद्गल समजतात, जीवाला जीव स्वीकार करतात. ते जगन्यमध्ये हा? कसं जगन्यमध्ये कसं येतं ते? जगन्यमध्ये कसं ते येणार? आता दोन्ही बघा आपण ते समोर जे- जाऊ, समोरच्या छंदामध्ये आपल्याला हे सर्व गोष्ट क्लिअर होईल. ओके, तर आता हा. पहिले गुणस्थान समजून घ्या. पहिले ते 3 गुणस्थान झाले मिथ्या दृष्टींचे. चौथा गुणस्थान झाला सम्यक दृष्टीचा. ओके, 5वा गुणस्थान झाला निगोत्रियांचे तसंच येतं. वृत्ती निगोत्रियन निगोत्रियांचे सुद्धा सगळे पहिल्या गुणस्थान मध्ये येणार. मिथ्या दृष्टी आहेत ना सगळे, सगळे मिथ्या दृष्टी निगोदिया जीव पहिल्यामध्येच येणार. सगळे चौथं नारकी गुणस्थान जे कोणाचं? मिथ्या दृष्टी आहेत. सम्यक दृष्टी हा? ना? चौथं गुणस्थान सम्यक चौथ्यामध्ये हा परत सांगतो, चौथ्यामध्ये सम्यक दृष्टी जीव. हम्म. ठीक आहे, आताच कोणी ताण घेऊ नका, लोड घेऊ नका. हे काय सुरू केलं मध्येच? नाही फक्त नाही, मी फक्त लिहून घेतो. समजण्यासाठी सांगत आहे. हा, चौथा गुणस्थान सम्यक दृष्टी जीवांचा. 5वा गुणस्थान जो असणार तो व्रती श्रावकांचा असतो. जे एल्लक जी असतात, शुल्लक जी असतात, प्रतिमाधारी असतात, जे ब्रह्मचारी असतात, जे माताजी असतात, जे कपडे घातलेले असतात ना व्हाईट व्हाईट कलरचे, ज्यांनी व्रत धारण केलेले आहेत. बोले ते व्रत धारण केलेले सगळे पंचम गुणस्थान वरती आहेत. आता स्त्री 5व्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकते. तर ती श्राविका होऊ शकते, आर्यिका माताजी बनू शकते. बनू शकते की नाही बनू शकत? बनवू शकतो. बनू शकते. मग कोणता गुणस्थान असतो? 5वा गुणस्थान. 5वा गुणस्थान म्हणजे चांगला आहे की खराब आहे? चांगलं आहे. चांगला आहे. आर्यिका तरी त्याच्यामध्ये होऊ सुद्धा सम्यक दर्शन आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 2 कषाय चौकडीचा अभाव आहे. तर एवढं उत्कृष्ट पद आपल्याला मिळाले ते काय कमी आहे का? बोले कमी नाहीये. स्त्री तिथपर्यंत पर्यायचा सुद्धा भेद पण स्त्री होतो ना जाऊ त्याच्याने. शकते. हा, आर्यिका व्रत धारण केल्यामुळे स्त्री पर्यायाचा पण छेद होतो ना. छेद होऊ शकतो, होणारच का नाही होणार? समोर हा. जाऊन आता एवढे उत्कृष्ट परिणाम केलेले आहेत, तर समोर जाऊन मनुष्य पर्याय धारण करून, मुनिव्रत धारण करून मोक्षाला जाण्याची पात्रता आलेली आहे. लवकरात लवकर आता ते मोक्षाला जाणार आहेत. समजलं? तर 5वा गुणस्थान झाला व्रती श्रावकांचा. ठीक, 6वा गुणस्थान 6व्यापासून ते 12व्यापर्यंत, 6व्यापासून ते 12व्यापर्यंत असतात मुनिराज. सगळे मुनिराज 6व्यापासून 12व्या गुणस्थानापर्यंत असणार. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा जे 6व्या गुणस्थानामध्ये आहेत ते शुभोपयोगी मुनिराज आहेत. जे 6व्या गुणस्थानामध्ये आहेत ते शुभोपयोगी मुनिराज आहेत. असं सुद्धा लिहू शकता की 6वा गुणस्थान शुभोपयोगी मुनिराजांचा असतो. ठीक, 6वा गुणस्थान शुभोपयोगी मुनिराजांचा असणार. आणि 7व्यापासून ते 12व्यापर्यंत सर्व मुनिराज शुद्धोपयोगी असतात. शुद्धोपयोगी मध्ये मस्त असतात, शुद्धोपयोग मध्ये लीन असतात. त्यांना दुसरं काही सुद्धा दिसत नाही.
काही सुद्धा विकल्प येत नाही त्यांच्या मनामध्ये. ओके, तर 7व्या पासून ते 12व्या पर्यंत 7वा गुणस्थान टू 12वा गुणस्थान 7 ते 14 शुद्धोपयोगी मुनिराजांचा 7 ते आहे. 14 ना, 7 ते 14 7 बदले ते 12 7 ते 12 7 ते 12 लिहून घ्या, सगळ्यांनी लिहून घ्या. नाही 6 आता ते समोर 12 आपल्याला कामाला येणार आहे. ना. हा, 6 ते 12 आहे, परंतु हा. 6वा जो आहे तो शुभोपयोगी मुनिराजांचा आहे. अच्छा, आणि 7 ते 12 जे आहेत ते 7 ते 12 शुद्ध शुद्धोपयोगी मुनिराजांचा आहे. शुद्धोपयोगी मुनिराज असतात. नाही 6व्या गुणस्थानात शुभोपयोगी ना. हा, 6व्या मध्ये शुभोपयोगी आणि हा. 7व्या पासून 12व्या पर्यंत सर्व मुनिराज शुद्धोपयोगी असतात. शुद्धोपयोगी म्हणजे काय समजते तुम्हाला हो. की नाही समजते अजून? समजलं समजलं. बघा, शुभोपयोगी शुभोपयोगी म्हणजे जे आता सध्या शुभोपयोग मध्ये आहेत. म्हणजे आपण हे सगळे क्रिया सांगितल्या ना, या बाहेरच्या सगळ्या जे क्रिया करत आहेत, हा, त्या सगळ्या क्रिया करत असताना मुनिराज शुभोपयोग मध्ये आहेत. आणि त्यावेळेस कोणता गुणस्थान आहे? बोले 6वा गुणस्थान. ठीक. आणि जर मुनिराज आत्मध्यान मध्ये लीन असतील, जंगलमध्ये उभे आहेत, बसलेले आहेत, काही करत आहेत, कसेही असू शकतात, खडगासन असू शकतात, पद्मासन असू शकतात. आता बसलेले असतील आणि ध्यान अवस्थेमध्ये असतील तर समजून घ्यायचं मुनिराज शुद्धोपयोग मध्ये आहेत. आणि कोणता गुणस्थान आहे? बोले 7व्या पासून 12व्या गुणस्थानापर्यंत कोणताही असू शकतो. ओके, आता मग 13वा आणि 14वा. 13वा कोणाचा असतो? बोले जे जे अरहंत परमात्मा असतात. आता परमात्मांचे गुणस्थान सुरू झाले. जे जे अरहंत परमात्मा असतात, जे शरीर सहित परमात्मा असतात, त्यांचा गुणस्थान आहे 13वा. त्यांचा कोणता गुणस्थान? 13 नंबरचा गुणस्थान. ठीक आहे, जे समोशरण मध्ये महावीर भगवान बसलेले असतात, 13व्या गुणस्थान वाले. शरीर सहित जे जे परमात्मा असणार, ज्यांच्या 4 घाती कर्मांचा अभाव झालेला आहे, 4 कर्म अजून बाकी आहेत. म्हणू शकतो ना. हा, सर्व तीर्थंकर सुद्धा आणि ज्यांचे सामान्य केवली सुद्धा म्हणणार आपण, सामान्य केवली. ज्यांचे 4 कर्म गेलेले आहेत, ज्यांच्या 4 कर्मांचा अभाव झालेला आहे आणि 4 कर्म अजून बाकी आहेत, ते सर्वच्या सर्व कशामध्ये असणार? ते सर्वच्या सर्व परमात्मा शुद्धोपयोग 13व्या गुणस्थान. शुद्धोपयोग नाही, आता उपयोग काही नाही राहिला, त्यांचा उपयोगच खतम झाला. आता ते पूर्ण अरिहंत परमेश्वर. परम उपयोग त्यांचा झाला. आता ते काय कशामध्ये आहेत? उपयोग खतम झाला म्हणजे आता ते आता बस आपल्यामध्ये मस्त झालेले, त्यांना आता दुसरं काही विकल्प येणार नाही. ओके, ते 13व्या गुणस्थान वाले अरहंत परमात्मा, जे आपण म्हणतो ना नमो अरहंतानम, सगळे अरहंत परमात्मा त्याच्यामध्ये आले. आणि 14वा गुणस्थान बोले सिद्ध परमात्मांचा गुणस्थान असतो 14वा नंबरचा. आता समोर येणार सकल निकल परमात्म द्वैविध, 2 प्रकारचे परमात्मा असतात. ठीक आहे, चला आता समोर बघू आपण. हे समजले गुणस्थान तुम्हाला? झाले क्लिअर? सगळ्यांनी लिहून घेतले? आता आपल्याला समोर हे अंतरात्मा, बहिरात्मा, परमात्मा या तिघांना आपल्याला बसवायचे एका एका गुणस्थानामध्ये. ओके, पहिले 3 कोणाचे असतात परत सांगायचंय? मिथ्यादृष्टी जीवाचे. मिथ्यादृष्टी जीवांचे पहिले 3 असणार. 5वा गुणस्थान कोणाचा असतो? प्रतिश्रावक. चौथा प्रतिश्रावकांचा असणार. ओके, 4था गुणस्थान कोणाचा असणार? सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी जीवांचा. सम्यक दृष्टी जीव म्हणजे की ज्यांची श्रद्धा बदललेली फक्त. ओके, ज्यांची श्रद्धा परिवर्तित झालेली आहे, त्या सम्यक दृष्टी जीवांचा असणार 4था गुणस्थान. शुभोपयोगी मुनिराजांचा कोणता गुणस्थान? 6 ते 6 12. नंबरचा गुणस्थान. फक्त 6. 6वा गुणस्थान, फक्त 6वा गुणस्थान शुभोपयोगी मुनिराजांचा आहे. ओके, आणि शुद्धोपयोगी मुनिराजांचा 7 ते बोले 12. 7व्या पासून 12व्या पर्यंत ते तसं सिद्ध परमात्मा. तप जसं वाढतं तसं ते गुणस्थान जातं का असं? जसे जसे तप वाढत जाणार
जशी जशी आत्मलीनता वाढत जाणार, जसं जसं सम्यक चारित्र्य वाढत जाणार, तसे तसे गुणस्थान वरती होत जातात. तसे तसे गुणस्थान वाढत जातात, वाढत जातात, वाढत जातात आणि केवळ ज्ञान प्रगट होतं. परमात्मा बनून जातात. ओके. 14वा गुणस्थान 14 सिद्ध सिद्ध परमेश्वर. परमेष्ठी. सिद्ध परमेष्ठींचा आहे, सिद्ध परमात्मांचा आहे. ओके. आणि 14व्या गुणस्थानामध्ये सिद्ध परमात्मा खूप थोड्या वेळासाठी असतात, जास्त वेळ राहत नाहीत आणि गुणस्थानातीत ते बनून जातात. आता त्यांचे गुणस्थानच राहिले नाहीत. आता सिद्ध परमात्माचे गुणस्थान राहणारच नाही. किती वेळासाठी असतात सिद्ध परमात्मा त्याच्यामध्ये? बोले एक second. आ इ ई उ. काय सुरू केलं मी? आ इ ई उ. हे 5 ऱ्हस्व अक्षर बोलण्यामध्ये जेवढा टाइम लागतो, किती टाइम लागला बोलण्यामध्ये? आ इ ई उ. एक समय 5 मला- ऱ्हस्व अक्षर बोलण्यामध्ये जेवढा टाइम लागला, तेवढाच टाइम सिद्ध भगवान 14व्या गुणस्थान मध्ये असतात. बस, त्याच्याशिवाय जास्त वेळ नसतात. आणि मग ते गुणस्थान पूर्ण करून गुणस्थानातीत सिद्ध भगवान होतात. आता त्यांचं गुणस्थान राहिलेलं नाहीये, कोणतंच गुणस्थान राहिलेलं नाही. ओके. चला, आता आपण बघितलं परत एक मिनिट. उत्तम अंतरात्मा. हा, जगन्य आपण ह्याच्यामध्ये पाहिलं कुठे? ते आता चौथ्या बघू ना. गुणात. आता ते सगळं येणार आहे, ते कुठे सगळं इथे? येणार आहे आता. हा, हे बोला. मध्यम अंतरात्मा कुठल्या ह्याच्यात आहे? हा, तेच 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 आता येणार आहे समोरच्या छंदामध्ये. बघा आता, पहिले आपण उत्तम अंतरात्मा समजले तुम्हाला? बहिरात्मा समजले? बहिरात्मा कोण असतात? कोण असतात बहिरात्मा? बोले देह जीव को एक गिने बहिरातम तत्वमुदा. हे बहिरात्मा आहेत. आणि हे कोणत्या गुणस्थानापासून कोणत्या गुणस्थानापर्यंत असतात? बोले पहिल्या ते तिसऱ्या गुणस्थानापर्यंत असतात. पहिले 3 गुणस्थान बहिरात्मांचे आहेत. ओके. दुसरा पॉइंट बघितला आपण, अंतरात्मा. अंतरात्मा कशास म्हणतात? जे समजतं कशास म्हणतात अंतरात्मा? हा? अंतरात्मा हे कशास म्हणतात? सम्यक दृष्टी भेद विज्ञानी आहे. हा. हा, जे सम्यक दृष्टी आहेत, जे भेद विज्ञानी आहेत, ज्यांनी जीव आणि शरीर या दोघांमध्ये भेद विज्ञान केलेलं आहे, दोघांमध्ये फरक जाणलेला आहे आणि स्वतःला जे जीव स्वीकार करतात, ज्यांना निश्चय सम्यक दर्शन प्रगट झालेलं आहे, परद्रव्याने ते भिन्न आपमे रुची प्रगट झालेली आहे, ते अंतरात्मामध्ये येणार. ओके. त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अंतरात्मा कोण आहेत? बोले 2 प्रकारच्या परिग्रहांनी रहित आणि शुद्धोपयोग वाले मुनिराज जे असतात, ते 7व्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंतचे सगळे मुनिराज. फक्त मुनिराज. कोणते मुनिराज? दिगंबर मुनिराज, बाकी नाही. दिगंबर मुनिराज जे सर्वोत्कृष्ट आहेत, तेच उत्तम अंतरात्मा आहेत. ओके. बघा, भावार्थ मी वाचतो आता. काय झालं याच्यामध्ये? 4 नंबरचा छंद आहे, त्याचा भावार्थ काढा. बघा काय लिहिलं. अवस्था दृष्टि की अपेक्षा से जीव माने आत्मा के 3 प्रकार होते हैं. एक बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा. उनमें जो शरीर और आत्मा को एक मानता है, उसे बहिरात्मा कहते हैं. ओके. वह तत्व मूड मिथ्या दृष्टी है. तत्व मूड म्हणजे तत्वाला न जाणणारे, 7 प्रकारच्या तत्वाला न जाणणारे. मी कोण आहे, माझा काय स्वभाव आहे, 7 प्रकारच्या तत्वांचा म्हणजे वस्तूंचा स्वभाव न जाणणारे, त्याला म्हणतात मिथ्या दृष्टी, मूड. ओके. वस्तुतः सम्यक दर्शन के बिना कभी धर्म का प्रारंभ नहीं होता. आवाज येत नाही. आवाज येत नाहीये? सगळ्यांना आवाज येतोय? तुमच्या तिथं रेंज नसेल, तुम्ही थोडं जागा चेंज करा. बाकीच्यांनी व्हिडिओ ऑन करा. चला, समजलं? बघा परत काय लिहिलं. वस्तुतः सम्यक दर्शन के बिना कभी धर्म का प्रारंभ नहीं होता. धर्माची सुरुवात कुठून होते? खरोखर धर्म केव्हा होणार? की ज्या वेळेस आपल्याला आपली खबर असणार, त्यावेळेस आपल्याला हे माहित होणार की मी कोण आहे.
जोपर्यंत आपल्याला हेच माहित नाही की मी कोण आहे तोपर्यंत धर्माची सुरुवातच होत नाही. ओके. धर्म की शुरुआत सम्यक दर्शन से ही होती है, इसलिए जिसे निश्चय सम्यक दर्शन नहीं है, म्हणजे ज्याला व्यवहार सम्यक दर्शन आहे तो धर्मात्मा आहे का? नाही, त्याच्याबरोबर निश्चय पण पाहिजे ना. ज्याला फक्त देवशास्त्र गुरूंवरतीच श्रद्धा नाही तो धर्मात्मा आहे का? नाही. अरे नाही. नाहीये. काय लिहिलंय ते? इसलिए जिसे निश्चय सम्यक दर्शन नहीं है, ज्याला निश्चय सम्यक दर्शन नाही वह जीव बहिरात्मा है, म्हणजे ते सगळे जीव बहिरात्मा आहेत. आता ज्याला निश्चय सम्यक दर्शनच नाहीये तर त्याला व्यवहार कुठून असणार? व्यवहार सुद्धा नाही आपोआप. समजते? त्यामुळे निश्चय सम्यक दर्शन अगोदर पाहिजे, तर व्यवहार सम्यक दर्शन आपोआप प्रगट होणार. ठीक. आणि निश्चय सम्यक दर्शन म्हणजेच धर्माची खरी सुरुवात. इथूनच खरा धर्म प्रारंभ होतो. धर्माची सुरुवातच इथून आहे, दुसरं कुठूनच होणार नाही. ओके. समोर तिसरा पॉइंट, जो भेद विज्ञानाने शरीर और आत्मा को भिन्न भिन्न जानते मानते हैं वे अंतरात्मा है, ते अंतरात्मा आहेत. अर्थात सम्यक दृष्टी है. कोण आहेत अंतरात्मा? की जे शरीर आणि आत्मा या दोघांमध्ये भेद विज्ञान करतात, दोघांना वेगवेगळं जाणतात, वेगवेगळं मानतात आणि मी स्वतः आत्मा आहे असं मानतात, ते अंतरात्मा आहेत. आणि त्या अंतरात्माला सम्यक दृष्टी म्हणतात. त्याला काय म्हणणार? सम्यक दृष्टी म्हणणार. अंतरात्मा के 3 भेद होते हैं, एक उत्तम, मध्यम, जघन्य. ठीक. समोर अंतरंग तथा बहिरंग 2 परिग्रह आले. अंतरंग तथा बहिरंग दोनों प्रकार के परिग्रह से रहित, दोन्ही प्रकारच्या परिग्रहांनी जे रहित असतात. 7वें से 12वें गुणस्थान में वर्तते हुए, 7व्या पासून 12व्या गुणस्थानापर्यंत राहणारे सर्व शुद्धोपयोगी आत्मध्यानी दिगंबर मुनिराज. कोणते मुनिराज? जे आत्मध्यान मध्ये मग्न आहेत, जे दिगंबर आहेत. दिगंबर म्हणजे दिशा, चारही प्रकारच्या ज्या दिशा आहेत त्याच त्यांचं अंबर म्हणजे वस्त्र. चारही प्रकारच्या दिशा ज्यांचं वस्त्र आहे, ज्यांच्या शरीरावरती कपडा एक मात्र सुद्धा नाहीये, ते सर्व दिगंबर मुनिराज उत्तम अंतरात्मा आहेत. समजले? आता आपल्याला समोर जायचं. इथपर्यंत काही प्रश्न आहे कोणाला? क्लिअर झालं? आता सगळी चर्चा येणार आहे हळूहळू. आता मुनिराजांचं स्वरूप सुद्धा येणार, व्रती श्रावक कोण असतात त्यांचं स्वरूप सुद्धा येणार, सम्यक दृष्टी कोण असतात त्यांचं स्वरूप सुद्धा येणार. त्यामुळे चिंता करू नका. ओके. आता समोर बघायचे आपल्याला. एक अंतरात्मा समजले, उत्तम अंतरात्मा कोण असतात ते समजलं आम्हाला. आता आपल्याला दुसरे अंतरात्मा बघायचे. एक 5 नंबरचा छंद काढायचा आहे आणि एक साथ सर्वांनी बोलायचं. बोला सर्वांनी एक साथ. परमात्मा मध्ये भगवान येतात का? हा, आता बघू ना आपण, आता समजेल आपल्याला. ओके. आता आपण कुठपर्यंत पोहोचलो? मुनिराजापर्यंत पोहोचलो. आता बघा खाली काय लिहिलं. मध्यम अंतर आत्म हे जे देशव्रती अनगारी, जगन कहे अविरत समदृष्टि तीनों शिव मगचारी, सकल निकल परमात्म द्वय विद तिन में घाति निवारी, श्री अरहंत सकल परमात्म लोकालोक निहारी. कोण आहेत अरहंत परमात्मा? आता सांगणार आहेत आपल्याला. समजलं? याच्यामध्ये काय सांगितलं? उत्तम अंतरात्मा झाले 7व्या पासून 12व्या गुणस्थानवाले सगळे मुनिराज, जे शुद्धोपयोग मध्ये लीन असतात ते उत्तम अंतरात्मा आहेत. मग मध्यम कोण आहेत? तर बघा काय सांगितलं की मध्यम अंतर आत्म हे जे कोण आहेत मध्यम अंतरात्मा? बोले देशव्रती अनगारी. देशव्रती
अनगारी, देशव्रती, देशव्रती, अनगारी. कोण असतात हे देशव्रती आणि अनगारी? देशव्रती, देशव्रती म्हणजे 5व्या गुणस्थान वाले व्रती श्रावक मुनिराज. ब्रह्मचारी. नाही नाही नाही, ऐका अगोदर. देशव्रती, देशव्रती म्हणजे एक देश व्रत ज्यांनी धारण केलेलं आहे. एक देश व्रताचे जे धारी आहेत, म्हणजे 5व्या गुणस्थान वाले व्रती श्रावक, जे पांढरे कपडे घातलेले असतात, ते आपण बाहेरचं लक्षण सांगत आहे, फक्त ओळखण्याचं चिन्ह आहे ते. बाकी असली लक्षण तर आतमध्ये आहे. 2 प्रकारचे कषाय त्यांच्या आतमध्ये खतम आहेत. जोपर्यंत आतमध्ये सम्यक दर्शन नाहीये तोपर्यंत व्रती श्रावक पण नाहीये. समजतंय? जोपर्यंत आतमध्ये सम्यक दर्शन नाहीये तोपर्यंत प्रतिमा धारण करू शकत नाही. एक बघा काय सांगितलं, मध्यम अंतर आत्म हे जे, मध्यम अंतर आत्मा हे जे कोण आहेत की देशव्रती. देशव्रती म्हणजे 12 व्रत. प्रतिमाधारी, 12 प्रतिमाधारी, एलकजी, शुल्लकजी, अजून ब्रह्मचारी, अजून आरेका माताजी, हे जे असतात ना सर्व, हे सर्व जे 12 प्रकारचे व्रताचे धारी असतात, 12 प्रकारच्या व्रतांना ज्यांनी धारण केलेलं आहे, ज्यांनी थोडासा संयम धारण केलेला आहे. देशव्रत, देशव्रत म्हणजे एक देश व्रत त्यांनी धारण केलेले. एक असतं महाव्रत, एक असतं एक देश व्रत. महाव्रत मध्ये 5 पापांचा पूर्ण त्याग, हिंसा पूर्णपणे त्याग, झूट पूर्णपणे त्याग, चोरी, कुशील, परिग्रह या सर्वांचा पूर्णपणे त्याग, त्याला म्हणतात महाव्रत. आणि या 5 प्रकारच्या पापांचा थोडीशी सूट आहे, थोडीशी सूट आहे. सगळा अजून त्याग झालेला नाहीये. म्हणजे अनुव्रतांचे जे धारी आहेत, एक देश व्रतांचे जे धारी आहेत, असे 5व्या गुणस्थान वाले व्रती श्रावक कोण आहेत ते? बोले मध्यम अंतर आत्मा. कोण आहेत ते? 5व्या गुणस्थान वाले व्रती श्रावक मध्यम अंतरात्मा आहेत. 5व्या गुणस्थान वाले व्रती श्रावक कोण आहेत? मध्यम अंतरात्मा आहेत. समजते तुम्हाला? जे आपल्यापेक्षा उत्कृष्ट आहेत, आपल्यापेक्षा जे उत्कृष्ट आहेत, ज्यांनी काय केलेले आहे की ज्यांनी व्रत धारण केलेले आहेत, जे मुनिराज बनण्याच्या मार्गावरच आहेत. थोड्या काळानंतर ते मुनिराज बनतील. माताजी सोडून जे जे पुरुष आहेत ते थोड्या टाइम नंतर मुनिराज बनतीलच. आरिकांचं काय 6वे गुणस्थान शुभोपयोग नसतं, 7वं 6वा नाही 5वाच गुणस्थान असणार. 6व्यापासून मुनिराज सुरू होतात. तिथे म्हणजे दिगंबरत्व 6व्यापासून सुरू होतं. हा, 6व्यापासून वरती सगळे मुनिराज असणार. स्त्रियांचं एक 5व्या पर्यंतच लिमिट आहे, 5व्याच्या वरती जाऊ शकत नाही. किती शुद्धोपयोग असलं तरी, शुद्धोपयोग असला तरी काही फरक पडत नाही. ओके, मुनी बनल्याशिवाय वरती जाताच येत नाही. समजलं? तर देशव्रती म्हणजे काय समजलं? 5व्या गुणस्थान वरती, पंचम गुणस्थान वरती व्रती श्रावक ज्यांनी अनुव्रतांचं पालन केलेलं. आता हे समजू नका अनुव्रत काय असतं, हे देशव्रत काय असतं. आता समोर आपल्याला सगळं समजत जाईल, फक्त हे शब्द लक्षामध्ये ठेवा. 5व्या गुणस्थान मध्ये व्रती श्रावक असतात. ओके, आणि ते मध्यम अंतरात्मा आहेत. मुनी राजानंतर कोण येणार? 5व्या गुणस्थान वाले व्रती श्रावक. ओके, दुसरा पॉइंट, एक लिहिलेले देशव्रती, दुसरं लिहिलेले अनगारी. अनगारी, अनगारी म्हणजे काय? एक असतं आगार, एक असतं अनगार. आगार म्हणजे काय? आगार आपण वाचलं असणार. परिग्रह, आगार आपण नाही, आगार आपण वाचले असणार. आगार म्हणजे काय? आगार म्हणजे परिग्रहाने युक्त ना, कारण इथं आगार अनगार आपण वाचलेले ना. बसचा आगार असतो बघा, बसच्या कुठे तर ऐकलेले का आगार? आगार बसच्या तिथे ऐकलेले, महाराष्ट्र आगार, कोल्हापूर आगार, पुणे आगार, काहीतरी ऐकलेलं आहे? एरिया ऐकलेले की नाही? ना आगार. नाही, आगार म्हणजे काय?
आगार बसचं म्हणजे डेप- असतं हा बसचं डेपो आगार वगैरे म्हणजे असतं. स्थान. आगार म्हणजे हा स्थान. बस डेपोला वगैरे म्हणतात ना, बसच्या राहण्याचं स्थान त्याला म्हणतात आगार. ठीक आहे. बसच्या राहण्याचं स्थान म्हणजे राहण्याच्या स्थानाला, राहण्याच्या घराला आगार म्हणतात. तिथे आपण राहतो. घर म्हणजे आगार. ओके. तर घर म्हणजे आगार. आणि अनगारी म्हणजे अन लागलेले समोर. तर अन म्हणजे ज्यांचं नाहीये. काय घर नाहीये? बोले आगार नाहीये, ज्यांचं घरच नाहीये, असे कोण असतात? असे 6व्या गुणस्थान वाले मुनिराज. 7व्या पासून वरती तर सगळे कशामध्ये होते? 7व्या पासून 12व्या पर्यंतचे उत्तम अंतरात्मामध्ये होते. ठीक आहे. मग 6व्या गुणस्थान वरती मुनिराज कुठे येणार? की बोले ते मध्यम अंतरात्मामध्ये येणार. कुठे येणार? मध्यम अंतरात्मामध्ये येणार. अनगारी म्हणजे मुनिराज ज्यांचं घर नाहीये. मुनिराजांसाठी हा शब्द प्रयुक्त केला जातो. अनगारी म्हणजे मुनिराज. आणि कोणते मुनिराज? की बोले 6व्या गुणस्थान मध्ये वर्तन करणारे. तर 2 प्रकारे, एक झाले 5वा गुणस्थान, एक झाला 6वा गुणस्थान. एक झाले व्रती श्रावक, दुसरे झाले शुभोपयोगी मुनिराज. 6व्या गुणस्थान वाले मुनिराज हे दोघच्या दोघ मध्यम अंतर आत्मा. हे दोघच्या दोघ कोण आहेत? की हे मध्यम अंतरात्मा मध्ये येणार. शुभप्रयोग मध्ये समजलं? जरी असली तरी अनगारी कसं काय, म्हणजे ते तर नाही असले तरी बघा ते अनगारी कसं येणार शुद्धोपयोग वाले नाही. ते सुद्धा अनगारीच आहेत. शुभप्रयोग. ते तर अनगारी तर सगळे मुनिराज आहेत. तेच सगळ्या म्हणलं. मुनिराजांनी घर सोडलेले. आता इथे पंडितजीला काहीतरी शब्द लावायचा होता ना. आता काहीतरी ते बोलताना एकदम बरोबर आलं पाहिजे. आता हे छंद आहेत. छंद बोलताना बरोबर यायला पाहिजे. यासाठी मुनिराजांसाठीच प्रयुक्त केला जातो असा अनगारी शब्द टाकून दिला. ओके. मग इथे सगळे मुनिराज मुनिराजा- येतात. हा. हा परंतु मध्यम अंतरात्मा कोण आहेत? बोले सगळे मुनिराज मध्यम अंतरात्मा नाहीयेत. जे 6व्या गुणस्थान वाले मुनिराज आहेत, जे शुभोपयोग मध्ये लीन असतात, शुभोपयोग मध्ये मस्त असतात, बोले ते सगळे मुनिराज मध्यम अंतरात्मा मध्ये येतात. पण ते समजलं? काही काळासाठी असतात ना, म्हणजे हा मग काही काळासाठी असणार. बदलत राहणार गुणस्थान. गुणस्थान कंटिन्यू राहत नाहीत. त्यांना आपण कधी उत्तम मध्यम होणार. अंतरात्मा म्हणणार ना, म्हणजे असं कसं काय डायरेक्ट मध्यम म्हणायचं? नाही मध्यम मध्ये येणार. का मध्यम मध्ये येणार? बघा आता ते गुणस्थानांचं नाव सुद्धा बघा तुम्ही काय आहे ते लिहित असताना. प्रमत्त विरत आणि अप्रमत्त विरत. 6व्या गुणस्थानाचं नाव काय? अप्रमत्त विरत. आणि 7व्या गुणस्थानाचं नाव काय? प्रमत्त विरत. म्हणजे काय सांगायचं यांना? की 6व्या गुणस्थान वाले आवाज नाही येत. हॅलो, आवाज येतोय? हा, आता येतो. आता येतोय? हा. बघा 6व्या गुणस्थान वाल्यांचं नाव काय आहे? बोले प्रमत्त. प्रमत्त म्हणजे प्रमादी. प्रमत्त म्हणजे प्रमादी. प्रमादी म्हणजे आळशी. प्रमादी म्हणजे आळशी. काय सांगताय? 6व्या गुणस्थान वाले मुनिराज आळशी आहेत? मी म्हणत नाहीये, जिनवानी म्हणते. ते स्वतःला समजतात की नाही मी प्रमादी आहे. प्रमाद म्हणजे काय? की आपलं इथं बसता असं करणं त्याला प्रमाद म्हणत नाहीत. तू हे काम बरोबर करत नाही त्याला प्रमाद म्हणत नाहीत. प्रमाद म्हणजे काय? प्रमाद म्हणजे आपला उपयोग आत्म्यामध्ये न लावता बाहेर फरकवणं. त्याला म्हणतात असली प्रमाद. आपण स्वतः जीव असताना जीवाला न जाणणं आणि बाहेर आपला उपयोग फिरकवणं याला म्हणतात असली प्रमाद. म्हणून मुनिराज सुद्धा 6व्या गुणस्थान वाले. आहार करण्यामध्ये त्यांचं मन लागलेलं आहे. त्यांचा उपयोग कुठे लागलेला आहे? विहार करण्यामध्ये लागलेला आहे. आत्मध्यानमध्ये नाही लागलाय. म्हणून ते स्वतःला सुद्धा प्रमादी समजतात. म्हणून ते उत्तम मध्ये नाही येणार. उत्तम अंतरात्मा तर ते आहेत जे शुद्ध उपयोग मध्ये लीन असतात. समजते? आणि मध्यम अंतरात्मा मध्ये हे बाकीचे मुनिराज येणार की ते सुद्धा थोड्या वेळानंतर वरती जातील. त्यांना एकदम लो क्वालिटीचे करत नाहीये. ते
ते आता ते जे काम मुख्य आहे ते काम सोडून ते हे काम करत आहेत, म्हणून त्यांना मध्यम अंतरात्मामध्ये टाकलं. समजलं? 2 पॉइंट झाले. उत्तम मध्ये कोण गेले? 7व्या पासून 12व्या पर्यंतचे मुनिराज, 12व्या शुद्धोपयोगी मुनिराज. ओके. आणि बाकीचे दोघं 6व्या गुणस्थानवरती आणि 7व्या गुणस्थान 6व्या आणि 5व्या गुणस्थानवाले. 5व्या गुणस्थानवाले व्रती श्रावक आणि 6व्या गुणस्थानवाले शुभोपयोगी मुनिराज. शुभोपयोगी मुनिराज हे सर्व मध्यम अंतर आत्मा, हे मध्यम अंतर आत्मा आहे. ओके. बघा आता खाली काय लिहिलं, मध्यम अंतर आत्म हे जे देशव्रती म्हणजे पंचम गुणस्थान, अनगारी म्हणजे 6वा गुणस्थान. ठीक. मुनिराज आले. या 2 शब्दामध्ये नीट लक्ष ठेवायचंय. देशव्रती म्हणजे श्रावक, अनगारी म्हणजे मुनिराज. कोणते मुनिराज? की 6व्या गुणस्थानवाले. ओके. आणि शेवटची लाईन बघा काय लिहिली, दुसरी लाईन, जगन्य कहे. कोण आहेत आता जगन्य? बोले अविरत समदृष्टी. अविरत समदृष्टी कोण राहिले आता? बोले 4थ्या गुणस्थान वाले सम्यक दृष्टी जीव. अविरत अ म्हणजे नाही, विरत म्हणजे व्रत, की ज्यांनी अजून व्रत धारण केलेले नाहीये, जे व्रती नाहीयेत, ज्यांनी अजून व्रत धारण केलेले नाहीयेत परंतु सम्यक दृष्टी आहेत. आता इथे बसल्या बसल्या जिनवानी ऐकत असताना जर मला सम्यक दर्शन झालं, भेद विज्ञान झालं, मी व्रती आहे का? मी व्रत काही धारण केलेलं आहे का? बोले अजून व्रत धारण केलेलं नाहीये, पण मला इथे बसल्या बसल्या जर सम्यक दर्शनची प्राप्ती झाली तर मी कोणता गुणस्थान? बोले डायरेक्ट 4था गुणस्थान. आणि असे हे सम्यक दृष्टी जीव तिर्यंच सुद्धा आहेत, नारकी सुद्धा आहेत, मनुष्य सुद्धा आहेत, देव मध्ये सुद्धा आहेत. 4थ्या गुणस्थानामध्ये 4ही गतीतील जीव असू शकतात. आपण बाहेर फिरत असलेले ते कुत्रे, ते मांजर, ते डुक्कर, आपल्याला असं वाटतं अरे हे काय, यांना काय अक्कल आहे का नाही? त्यांना म्हणजे त्यांना पण त्यांना सुद्धा सम्यक दर्शन होणार. ते अच्छा, सुद्धा आता- मन सहित आता आहेत. सुद्धा होऊ शकते का? म्हणजे आता ह्या काळात आता सुद्धा होऊ शकणार. काळाचा काही फरक पडत नाही. काळाचा म्हणजे फरक आपण पडत नाही. कुणाला 6वा काळ सुद्धा सोडून कमी लेखणं चुकीचं आहे. आपण कुणालाच कमी नाही लेखायला पाहिजे. कोणताही जीव कुणालाच कमी समजायचं नाही. आपण ती बाहेरची अवस्था बघतो त्याची, त्याला आतमध्ये बघत नाही. आपल्याला तो जीव दिसत नाही. आपण जर त्याला मारलं तर समजायचं कधी कधी तो सम्यक दृष्टी असू शकतो. त्याला आपण मारून टाकलं, त्याला सुद्धा मान्यता असते, त्याला सुद्धा ज्ञान असतं, त्याला सुद्धा श्रद्धान होतं, त्याच्यामध्ये सुद्धा जीव आहे ना, हे सगळे गुण असतात त्याच्यामध्ये. त्याला सुद्धा समजतं. आपल्यापेक्षा जास्त त्या हत्तींना समजतं, ते कुत्र्यांना समजतं, त्या मांजरांना समजतं. शिकवल्यानंतर ते समजतात. भगवान महावीर स्वामी शेरच्या पर्यायामध्ये सम्यक दर्शन झालं होतं की नव्हतं झालं? झालं होतं त्यांना. तर हे सगळे सम्यक दृष्टी जे भेद विज्ञानी असतात, ज्यांना आत्ता बसल्या बसल्या, तुम्ही सुद्धा होऊ शकता आत्ता बसल्या बसल्या, होऊ शकता की नाही? आत्ता आपल्याला समजलं की नाही अरे काय आहे, काय सम्यक दर्शन आहे, हे समजल्या जर आपल्याला भेद विज्ञान झालं, आपण इथे बसल्या बसल्या 4थ्या गुणस्थान वरती होऊ शकतो. आणि 4थ्या गुणस्थान वरती सम्यक दृष्टी जीव कोण आहेत? बोले जघन्य अंतर आत्मा. जगन्य अंतर आत्मा आहेत. ठीक आहे. तर जगन्य मध्ये 4था गुणस्थान वाले सम्यक दृष्टी जीव, मध्यम मध्ये 5वा आणि 6व्या गुणस्थान वाले श्रावक आणि मुनिराज, आणि उत्तम अंतरात्मा मध्ये बोले उत्तम अंतरात्मा मध्ये 7व्या पासून 12व्या गुणस्थान वाले सर्व मुनिराज त्याच्यामध्ये आले. ओके. समजले आता? हे 3 प्रकारचे अंतरात्मा आहेत. आणि समोर पॉइंट लिहिला, तीनो शिव मग चारी. हे पॉइंट नीट लक्षात ठेवायचा आहे. टाइम झालेला आहे आपला, माहितीये मला. 2 मिनिटं सगळ्यांनी थांबायचंय. जास्तच टाइम होतो, मी टाइमच बघत नाही. काय झालं? तीनो शिव मग चारी, या पॉइंट वर लक्ष ठेवायचं. हे जे 3 प्रकारचे अंतरात्मा सांगितले, तेज शिव म्हणजे मोक्ष, मग म्हणजे मार्ग, आणि चारी म्हणजे जाणारे, की हे 3च मोक्ष मार्गी आहेत. हे 3च धर्मात्मा आहेत. हे 3च खरोखर धर्म करतात. मला एक विचारायचं, आपण जे
जगन्य आत्मा जे म्हणले त्याचं काय म्हणजे डेफिनेशन परफेक्ट काय येईल जगन्य? जगन्य डेफिनेशन काय येणार? सम्यक दृष्टी जीव, चतुर्थ गुणस्थान वरती सम्यक दृष्टी जीव जगन्य अंतरात्मा असतात. मग हे थोडं कन्फ्युज होत आहे. सम्यक दृष्टी पण म्हणतो आणि जगन्य आत्मा पण. हे कसं? जगन्य आत्मा पण का जगन्य आत्मा म्हणणार? कशामुळे जगन्य म्हणतो आपण? नाही केलेलं त्यांनी. फक्त सम्यक दर्शन आहे. अजून 5व्या गुणस्थान मध्ये त्यांनी व्रत नाही घेतलेले. अच्छा. 5व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने त्याला आपण जगन्य म्हणत आहे. तिसऱ्या चौथ्याच्या अपेक्षाने, तिसऱ्याच्या अपेक्षेने नाही म्हणत आहे. 5व्या गुणस्थान मध्ये त्याच्यापेक्षा उत्कृष्ट वर पोहोचलेले आहेत. 6व्या मध्ये त्याच्यापेक्षा वर उत्कृष्ट पोहोचलेले आहेत. 7व्या मध्ये त्याच्यापेक्षा अजून वरती पोहोचलेले आहेत. म्हणून त्यांच्या अपेक्षेने बघितलं तर हे जगन्य आहेत. आणि जगन्य असले तरी सुद्धा सम्यक दृष्टी मोक्ष मार्गी आहेत. मोक्ष मार्गी आहेत. सम्यक दृष्टी तर आहेच. सम्यक दृष्टी तर सगळेच असतात वरचे. 4थ्या वाले पण सम्यक दृष्टी आहेत. 5वे पण सम्यक दृष्टी आहेत. 6वे, 7वे, 8वे, 4थ्या पासून वरचे सगळे सम्यक दृष्टी असतात. सम्यक ज्ञानी असतात. समजते? सगळे सम्यक दृष्टी आणि सम्यक ज्ञानी असतात. समजलं? समजलं. ओके. आणि हे तिन्हीच्या तिन्ही मोक्ष मार्गी आहेत. म्हणजे हे तिन्हीच्या तिन्ही धर्मात्मा आहेत. हे तिघच खरोखर धर्म करतात. आपण तर फक्त दिखावा करतो. आपण तर फक्त पुण्यभाव करत असतो. आपल्या क्रियेला धर्म म्हणता येत नाही. हे खरोखर धर्मात्मा आहेत. समजलं? आता उद्यापासून आपला 10 लक्षण महापर्व सुरू होणार आहे. आता बाकी परमात्माची चर्चा आपण नंतर कधी करू. म्हणजे 10 धर्माची चर्चा झाल्यानंतर आपण परत एकदा हे रिपीट करू. ओके. आता रोज आपली क्लास होईल. हा बोला बोला. आता आपल्यामध्ये पण सम्यक दर्शन म्हणजे सम्यक दृष्टी जीव होऊ शकतो असं म्हणताय ना तुम्ही? सम्यक दृष्टी जीव आणि शरीर हे वेगळं आहे असा भेद झाल्यानंतरच सम्यक दर्शन होतं. मग आपल्या समजा शरीराला जेव्हा इजा होते किंवा रोग होतो त्याच्यावर जेव्हा आपण उपचार करतो त्यावेळेस मग काय? उपचार करणार ना. सम्यक दृष्टी जीव सुद्धा उपचार करणार. सगळं करणार सम्यक दृष्टी जीव. बिझनेस करणार, धंदा करणार, टीव्ही बघणार, सगळं करणार. फक्त ते इलाज करत असताना, ते डॉक्टर समोर बसलेले असताना, इंजेक्शन लावत असताना त्याला डोक्यामध्ये, त्याच्या माइंड मध्ये सगळी एकदम गोष्ट क्लिअर असणार की हे शरीर माझं नाहीये. हे शरीर मी नाहीये. त्याचं बाहेर काही बदललेलं नाहीये. बाहेर मध्ये काही सुद्धा बदललं नाही. बाहेर मध्ये मी आता जसा आहे तसाच दिसणार. फक्त आतमधून त्याची पूर्ण मान्यता बदललेली. काय मान्यता बदलली? की त्यांनी स्वतःला जीव स्वीकार केलं बस. शरीर तो स्वतःला स्वीकार करत नाही. आता आपण समोर जाऊ. 3ऱ्या ढालीमध्ये तुम्हाला सम्यक दर्शन पूर्ण क्लिअर होईल. समजलं? सम्यक दर्शन काय असतं याची सगळी क्लिअर आपल्याला होऊन जाईल. ओके. ते करू आपण आता. आता एवढी गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आणि उद्यापासून 10 धर्मावरची चर्चा आपल्याला प्रारंभ करायची आहे. 7:30 ला सगळ्यांनी जॉईन करायचंय. आणि आता पुढचं मी काय सांगत नाही केव्हा संपेल, म्हणून ते आपल्या हातात नाहीये. जेव्हा संपेल तेव्हा संपेल. ओके. ते मी काय सांगणार नाही. आपण तर समजून घ्यायचं अर्ध्या घंट्याचं होणार आहे बस. ठीक. चला आता सर्वांनी 10 धर्माची तयारी करायची आहे. उद्यापासून आपले आराधनाचे पर्व सुरू होणार आहेत. कोणाची आराधना? आत्म आराधनाचे पर्व होणार आहेत. आत्म आराधनाचे पर्व सुरू होणार आहेत. हे 10 धर्म जे असतात ते आता चर्चा आपण करू. उद्यापासून एक एक धर्म तुम्हाला समजत जाईल आणि ते किती महत्वपूर्ण आहेत आणि ते काय आपल्याला संदेश देतात हे आपल्याला समजायचंय. जर हे सगळ्यांनी धारण केले तर सगळी दुनिया सुधरू शकते. आपण तर सुधारणार ते आहेच. सगळी दुनिया सुधरू शकते. एवढी पॉवर ह्या 10 धर्मामध्ये असते. बाकीचे जे करत राहतात ना, हे गणपतीला कुठे नाचत राहा, कुठे इकडे कर, तिकडे कुठे बँड वाजव, ते काम सोडून जर हे इथं बघत राहिले तर ह्या गोष्टी जरी ऐकल्या, हे एक एक धर्म जरी सगळ्यांनी अंगीकार केला तर सगळ्यांचं कल्याण होऊ शकतं. एवढी पॉवर याच्यामध्ये आहे. समजलं? त्याची चर्चा आपण उद्यापासून आता स्टार्ट करायची आहे आणि आपल्याला एक एक धर्माला अंगीकार करायचंय, आतमध्ये उतरवायचंय. ओके. तर ती सार्थकता आहे 10 धर्माची. नाहीतर बस इकडून ऐकलं इकडून सोडून दिलं त्याला काही म्हणत नाही. ओके. चला जिनवानी स्तुती करायची आहे. श्रुती आहे का मॅडम? श्रुती आहे का?
लेफ्ट झाले वाटतं. चला टाइम आपला जास्त झाला, नेक्स्ट क्लास मध्ये बघू आपण. ओके चला जिनवानी स्तुती करायची. जावानी के ज्ञान से सूझे लोकालो, धोवानी मस्तक नमो, सदा देता हूँ ढोक, सदा देता हूँ ढोक.